नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र कुणाल भावसर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो फॉरेक्स ब्रदर या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सहज सोप्या मराठी भाषेमध्ये फॉरेक्स मार्केटबद्दल माहिती देणार आहे. तर आजचं जे लेक्चर होणार आहे ते फॉरेक्स मार्केटमधील कॉपी ट्रेडिंगबद्दल होणार आहे. तर मी तुम्हाला ह्या लेक्चरच्या माध्यमातून संपूर्ण कॉपी ट्रेडिंग स्टेप बाय स्टेप समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर चला आपण लेक्चरला सुरुवात करूयात. तुम्ही इकडे बघू शकतात, आपण फॉरेक्स मार्केटबद्दल माहिती घेणार आहे आणि आजच्या लेक्चरचा आपला टॉपिक असेल फॉरेक्स मार्केटमध्ये कॉपी ट्रेडिंग कसं करावे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढील टॉपिक बघणार आहोत. आजच्या लेक्चरचे आपले टॉपिक असणार आहे, तुम्ही इथे स्क्रीनला बघू शकतात. आपल्या लेक्चरमध्ये आपण खालील टॉपिक घेणार आहे. तर आपल्या लेक्चरमध्ये जो पहिला टॉपिक असेल त्याच्यात आपण माहिती घेऊ की कॉपी ट्रेडिंग काय असतंय, कॉपी ट्रेडिंगबद्दल आपण काय करणार आहे, तर कॉपी ट्रेडिंगबद्दल आपण काय माहिती घेणार आहे. त्यानंतर आपला सेकंड टॉपिक असणार आहे, त्याच्यात आपण कॉपी ट्रेडिंगसाठी अकाउंट कसं ओपन करायचं. सेकंड टॉपिकमध्ये आपण बघणार आहे की कॉपी ट्रेडिंगमध्ये अकाउंट कसं ओपन करायचं. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला गाईड करणार आहे. तर त्यानंतर आपण शिकणार की आपलं जे अकाउंट आपण जे ओपन करू त्याच्यामध्ये फंड कसं डिपॉझिट करायचं. ओके, म्हणजे आजच्या या लेक्चरचे टोटल 6 टॉपिक असणार आहे. पहिल्या टॉपिकमध्ये आपण माहिती घेणार की कॉपी ट्रेडिंग काय असते. त्यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण माहिती घेणार की कॉपी ट्रेडिंगसाठी अकाउंट कसं ओपन करावं. त्याच्यानंतर तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण माहिती घेणार की अकाउंट ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये फंड कसा डिपॉझिट करावा. त्यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण बघणार की मेटाट्रेडर ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये ब्रोकरला कशा प्रकारे ॲड करावं. ओके, चौथ्या टॉपिकमध्ये आपण बघणार मेटाट्रेडर ॲप्लिकेशनमध्ये ब्रोकरला कशा प्रकारे ॲड करावं. त्यानंतरच्या पाचव्या टॉपिकमध्ये आपण बघणार की आपलं ब्रोकर अकाउंटमधनं झालेला प्रॉफिट म्हणजे आपला जो फंड असेल तो विड्रॉ कसा करावा. आणि सगळ्यात शेवट आपण शिकणार की कॉपी ट्रेडरला कसे जॉईन करावे. तर आजच्या पूर्ण लेक्चरमध्ये आपण या 6 टॉपिकमध्ये संपूर्ण फॉरेक्स मार्केटला कॉपी ट्रेडिंग कसं करावं याची माहिती घेणार आहे. ओके, तर चला तर आपण आता टॉपिक फर्स्टला सुरुवात करू, ज्याचं नाव आहे कॉपी ट्रेडिंग काय असते. तर मित्रांनो, आपण आता पहिल्या टॉपिकला सुरुवात करतोय. पहिल्या टॉपिकचं नाव आहे कॉपी ट्रेडिंग काय असते. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण कॉपी ट्रेडिंगबद्दल माहिती घेणार आहोत. तर ट्रेडिंग म्हणजे काय. ट्रेडिंग म्हणजे खरेदी आणि विक्री, बाईंग आणि सेलिंग म्हणजे ट्रेडिंग आलं. आणि कॉपी म्हणजे काय, तर जी ट्रेड होणार आहे ती काय होणार, ती कॉपी होऊन जाणार, म्हणजे त्याच्यासारखीच दुसरी ट्रेड येणार. म्हणजे कॉपी पेस्ट आपण जे करतो, कॉपी करायचं आणि काय करायचं, पेस्ट करून टाकायचं. म्हणजे काय होणार आहे, याच्यामध्ये जी काय ट्रेड असणार आहे, जी काय आपण बाईंग आणि सेलिंग करणार ती ट्रेड काय होणार, कॉपी होणार. मग आपल्या सगळ्यांना कळालं कॉपी ट्रेडिंग म्हणजे काय, तर समोरच्या व्यक्तीची ट्रेड आपल्या अकाउंटमध्ये काय होणे, कॉपी होणे. समोरच्या व्यक्तीची ट्रेड आपल्या अकाउंटमध्ये कॉपी होणे म्हणजेच कॉपी पेस्ट. मग ट्रेडर जो काही ट्रेड घेणार आहे ते आपल्या अकाउंटमध्ये काय केलं जाणार, तर ते आपल्या अकाउंटमध्ये घेतलं जाणार. ट्रेडरला जर प्रॉफिट झाला तर आपल्याला प्रॉफिट होईल, ट्रेडरला जर लॉस झाला तर आपल्याला लॉस होईल. म्हणजेच समोरचा जो ट्रेडर आहे ज्याला आपण कॉपी केलेला आहे, समोरचा जो ट्रेडर आहे त्याला आपण त्याला कॉपी केलेलं आहे आणि तो त्याच्या अकाउंटमध्ये जे काही ट्रेड घेणार ते आपल्या अकाउंटमध्ये काय होणार, तर ते आपल्या अकाउंटमध्ये कॉपी होणार. त्याला काय म्हणतात, कॉपी ट्रेडिंग म्हणतात. आणि कॉपी ट्रेडिंगमध्ये 100% ट्रान्सपरन्सी असते. आपल्याला कळून जातं की समोरच्या व्यक्तीने कुठला ट्रेड घेतलेला आहे, कारण की त्याच्या अकाउंटला घेतलेला ट्रेड आपल्या अकाउंटला काय होतो, कॉपी होतो. त्याच्या अकाउंटला घेतलेला ट्रेड आपल्या अकाउंटला कॉपी होतो. त्याला म्हणतात कॉपी ट्रेडिंग. ओके, मग तुम्हाला सगळ्यांना कळालं कॉपी ट्रेडिंग काय असतंय, तर समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये घेतलेली ट्रेड आपल्या अकाउंटमध्ये काय होणे, कॉपी होणे. मी तुम्हाला परत एकदा सहज सोप्या मराठी भाषेमध्ये सांगतो. समजा हा व्यक्ती आहे, याचं नाव काय आहे, एक्स आहे. ह्या व्यक्तीने त्याच्या अकाउंटमध्ये काय केलं, ट्रेड घेतला. आणि ह्या व्यक्तीला काय केलेलं आहे, आपण सबस्क्राईब केलेलं आहे. आपण समजून घ्या वाय आहे, याचं नाव एक्स आहे. एक्स नावाच्या व्यक्तीने ट्रेड घेतलेला आणि आपण याला काय केलेलं आहे, आपण याला कॉपी केलेलं आहे. मग याच्या अकाउंटला यांनी जे पण ट्रेड घेतला तो आपल्या अकाउंटला पण काय होतो, आपल्या अकाउंटला पण ट्रेड घेतला जातो. म्हणजे याच्या अकाउंटला घेतलेली ट्रेड आपल्या अकाउंटमध्ये काय होते, कॉपी होते. त्याला काय म्हणतात, कॉपी ट्रेडिंग. ओके, तुम्हाला पहिला टॉपिक क्लिअर झाला कॉपी ट्रेडिंग काय असते. आता आपण सेकंड टॉपिकवर जाऊयात. सेकंड टॉपिकचं नाव आहे की कॉपी ट्रेडिंगसाठी अकाउंट कसे ओपन करावे. कॉपी ट्रेडिंगसाठी अकाउंट कसे ओपन करावे. ओके, तर आपण फॉरेक्स मार्केटबद्दल माहिती घेतोय. आपण आता बघतोय की कॉपी ट्रेडिंगसाठी कशा प्रकारे अकाउंट ओपन करावे. त्याची मी तुम्हाला आता प्रोसेस सांगणार आहे. प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल. प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
याच्यासाठी मी मोबाईलचा उपयोग करेल. मोबाईलला आता मी स्क्रीनकास्ट करेल आणि तुम्हाला मोबाईलच्या द्वारे अकाउंट कसं ओपन करायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती देईल. मी ज्या प्रकारे प्रोसेस सांगितलेली आहे अगदी त्याच प्रकारे अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, या व्हिडिओ खाली जी लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता, ती लिंक ट्री मध्ये दिलेली आहे. तर जे लोक नवीन आहे, जे हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय, ज्यांचे फॉरेक्स मध्ये अकाउंट नाहीये, फक्त अशा विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओ खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करावे आणि फॉरेक्स साठी लागणारं अकाउंट ओपन करावे. आणि हा व्हिडिओ जर माझे इतर स्टुडंट बघत असेल आणि त्यांचं आधीच ऑलरेडी अकाउंट आहे, तर त्यांनी अकाउंट परत ओपन करायची गरज नाहीये. त्यांनी काय करावं, पुढील स्टेप फॉलो करावा, कारण की त्यांचं ऑलरेडी अकाउंट ओपन आहे. मग अकाउंट कोणी ओपन करावं, ज्याच्या याच्या आधी कधीच कुठलाही फॉरेक्समध्ये अकाउंट नाहीये, अशा स्टुडंटसाठी या व्हिडिओ खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून फॉरेक्ससाठी लागणारं अकाउंट ओपन करावं. तर मी ह्या लिंकवर क्लिक करतोय. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे एक इंटरफेस तुमच्या स्क्रीन समोर दिसेल. ओके, तर तुम्ही याला वर गेल्यानंतर इथे खालती तुम्हाला एफएक्स नाव दिसेल. एफएक्स म्हणजे काय, फॉरेक्स मार्केट. तर तुम्हाला काय करायचं आहे, या एफएक्स वर क्लिक करायचं आहे. ह्या एफएक्स नावावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तुम्ही जेव्हा लिंक ओपन करणार तिथे असं पण दिसू शकतं किंवा हे नाही पण दिसणार मे बी, पण तुम्हाला इथे एफएक्स नाव जे असेल ह्या एफएक्स नावावर क्लिक करायचं आहे. ह्या एफएक्स नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट ओपन करण्यासाठी एक पेज ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता हे आपल्या ब्रोकरचं नाव आहे आणि ह्या ब्रोकरच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही दिलेल्या लिंकच्या माध्यमातून जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तरच तुम्हाला कॉपी ट्रेडिंगची सुविधा भेटणार आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला अकाउंट ओपन करताना दिलेल्या लिंकवरूनच अकाउंट ओपन करायचं आहे, तरच तुम्ही तिथे आमची ट्रेड कॉपी करू शकतात. ओके, तर आता तुम्हाला इकडे फुल नेम टाकायचं आहे. ओके, इथे तुम्हाला काय करायचं आहे, फुल नेम टाकायचं आहे. आणि आपल्या ज्या स्टुडंटकडे ऑलरेडी अकाउंट आहे त्यांनी फक्त ही प्रोसेस बघून घ्या. ओके, तुम्ही तुमच्या इतर मित्रांसाठी अकाउंट ओपन करायला या प्रोसेसची तुम्हाला मदत होणार आहे. पण तुमचे ऑलरेडी जर अकाउंट असेल तर तुम्हाला इथे परत अकाउंट करायची, ओपन करायची गरज पडणार नाहीये. पण जे लोक हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय त्यांनी अशा पद्धतीने पहिले अकाउंट ओपन करून घ्यावे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. यानंतर इथे काय करायचं, इथे तुमचा कंट्री कोड +91 सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा जो ईमेल आयडी आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड कसा पाहिजे, अल्फा न्यूमरिक पाहिजे. म्हणजे आता माझं आडनाव भावसार आहे, मी काय करेल, भावसार नाव टाकेल. भावसाचा बी कॅपिटल असणार आहे, भावसारचा बी कॅपिटल असणार आहे आणि @ म्हणजे एक स्पेशल कॅरेक्टर मी टाकलं @ आणि एक नंबर टाकला, समजून घ्या 5233 मी नंबर टाकून दिला. मग आता माझा पासवर्ड कसा झाला, अल्फा न्यूमरिक पासवर्ड झाला. एक कॅपिटल लेटर, बाकी सगळे स्मॉल लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्स. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, पासवर्ड सेट करायचा आहे. ओके, त्यानंतर इकडे आपला मॅनेजर कोड आहे, याला असंच ठेवायचं, याला छेडछाड करायचं नाही. आणि इथे खालती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचं आहे. मग आता आपण स्टेप बाय स्टेप अकाउंट ओपन करू. मी इथे तुमच्यासमोर माहिती टाकतो, अगदी तुम्हाला पण तुमची माहिती त्याच प्रकारे टाकायची आहे. अशा पद्धतीने तुमची माहिती टाकल्यानंतर तुम्हाला इकडे तुमचं नाव दिसेल आणि इथे तुमचा ईमेल आयडी दिसेल. ओके, तुम्हाला तुमचं इकडे नाव दिसेल आणि इथे तुमचं ईमेल आयडी दिसेल. आणि इथे खालती एक OTPचा ऑप्शन आहे. तुम्ही जो ईमेल आयडी टाकलेला आहे त्या ईमेल आयडीवर एक OTP येणार. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात माझं पेमॅक्स ग्लोबल या ठिकाणी अकाउंट ओपन झालेलं आहे. वेलकम कुणाल भावसा इकडे नाव लिहून आलेलं आहे. इथे KYC स्टेटस माझं पेंडिंग आहे. इथे माझी बँक ऍड करायची बाकी आहे आणि नॉमिनी वगैरे ऍड करायचं बाकी आहे. ओके, अशा पद्धतीने OTP टाकल्यानंतर इकडे माझं अकाउंट ओपन झालेलं आहे. ओके, आपल्याला इकडे वर जे 3 डॉट दिसत आहे या 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर इथे एक प्रोफाईल नावाचं ऑप्शन आहे. याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक इंटरफेस दिसेल. इकडे आपलं नाव असणार आणि जो ईमेल आपण टाकलाय ती ईमेलची इकडे माहिती असेल. आता इकडे जे पेन्सिलचा आयकॉन आहे या पेन्सिलच्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इकडे माहिती भरून घ्यायची आहे. तर आपल्याला इकडे सगळ्यात आधी आपलं स्टेट टाकायचं आहे. आपलं स्टेट आहे महाराष्ट्र, मग आपण इथे काय टाकणार, महाराष्ट्र टाकणार. ओके, हे बघा मी तुमच्यासमोर इथे महाराष्ट्र टाकतो, MAH
RASHTRA, महाराष्ट्र मी इथे टाकलं. सिटीचं नाव टाकायचं आहे, सिटी जे आपलं असेल ते टाका. जसं मी जळगावला राहतो, मी जळगाव टाकणार. तुमचं जे काही सिटी असेल ते सिटी या सेक्शनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. नंतर इथे ॲड्रेस आहे, तर इथे ॲड्रेसमध्ये तुम्ही काय टाकणार, तर तुमचं जे गावाचं नाव आहे ते गावाचं नाव तुम्ही इथे टाका. आता तुम्हाला पिनकोड विचारतो. झिप कोड म्हणजे काय, पिनकोड. तर तुमच्या गावाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला टाकायचा. आता माझा गावाचा पिनकोड 425-001 आहे, तर मी तो इथे टाकणार. आणि खालती सगळ्यात खालती इथे बर्थडे तुम्हाला विचारतो, तुमची डेट ऑफ बर्थ ती तुम्हाला इथे टाकायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला माहिती फिलअप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता तुमची प्रोफाईल सक्सेसफुली अपडेट झालेली आहे. आता तुम्हाला या 3 बटनावर क्लिक करायचं आहे. जे 3 रेषा दिसत आहे या बटनावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे काय आहे, कंप्लायन्स आहे. कंप्लायन्सवर जर मी क्लिक केलं तर आपण इथे बघू शकता तिथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. इथे आपले जे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे आधारचा फ्रंट फोटो आणि बॅक फोटो तो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपले जे बँक डिटेल्स आहे, आपल्याला फंड विड्रॉ करायला एक बँक अकाउंट लागेल. जो काही आपण फॉरेक्समधनं प्रॉफिट करू तो आपण आपल्या एका बँक अकाउंटमध्ये घेऊ. तर त्यासाठी इथे आपल्याला जी बँक डिटेल्स आपण टाकणार आहे त्याच्यात आपण काय घेणार आहे, तर प्रॉफिट विड्रॉ घेणार आहे. तर इथे आपल्याला बँक डिटेल्स टाकायचं आहे. ओके, मग सगळ्यात आधी आपण काय करू, डॉक्युमेंट अपलोड करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला आधारचा फ्रंट फोटो टाकायचा आणि इथे आधारचा बॅक फोटो टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात की डॉक्युमेंट नेम अँड आधार नेम इज नॉट मॅच, म्हणजे माझ्या डॉक्युमेंटचं नाव जे मी आधारचं डॉक्युमेंट अपलोड केलं ते आणि माझ्या प्रोफाईलचं नाव मॅच नाही आहे. तर माझ्या आधार कार्डवर माझं पूर्ण नाव आहे कुणाल रवींद्र भावसार. तर आता मला काय टाकावं लागेल, माझ्या वडिलांचं नाव पण मला तिथे ॲड करावं लागेल. ओके, तर मी परत या 3 डॉटवर क्लिक करणार. या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर मी परत माय प्रोफाईलवर गेलो आणि मी या पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करणार. आणि मी पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथे माझं जे नाव आहे ते आधारवर जे माझं नाव आहे अगदी तसंच माझं इथे मी नाव टाकणार आहे. म्हणजे माझ्या आधार कार्डवर माझं नाव कुणाल रवींद्र भावसार आहे, तर मी तेच नाव इथे टाकणार आहे जेणेकरून मला डॉक्युमेंटेशनमध्ये किंवा माझ्या KYC मध्ये इश्यू नाही यायला पाहिजे. ओके, तर मी ते कुणाल रवींद्र भावसार जे माझं पूर्ण नाव आहे तेच इथे टाकतोय. नाव माझं टाकून झालेलं आहे. मी आता सबमिट या बटनावर क्लिक केलं आणि माझी प्रोफाईल मी काय केली, अपडेट केली. ओके, आता मी परत या 3 लाईनीवर क्लिक करणार आणि या 3 लाईनीवर क्लिक केल्यानंतर मी परत कंप्लायन्स या ऑप्शनवर क्लिक करणार. कंप्लायन्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मी परत डॉक्युमेंट अपलोड या ठिकाणी जाणार आणि इकडे परत मी माझा आधारचा फ्रंट फोटो आणि आधारचा बॅक फोटो अपलोड करणार. तुम्ही इकडे बघू शकतात की आधार KYC माझी सक्सेसफुली अपडेटेड झालेली आहे. म्हणजे माझ्या आधारचं नावच मला इकडे प्रोफाईलमध्ये टाकायचं आहे. माझ्या आधारवर जे नाव असेल तेच नाव ॲज इट इज मला इकडे टाकायचं आहे, तरच आपलं डॉक्युमेंट KYC होणार. यानंतर मी इथे माझ्या बँकेचे डिटेल्स अपलोड करून टाकतो जेणेकरून मला पैसे ॲड करायला आणि विड्रॉ करायला मला सोपं होईल. इकडे माझा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर मला इकडे टाकायचा आहे. त्यानंतर माझा जो IFSC नंबर आहे तो IFSC नंबर मला इकडे टाकायचा आहे. माझं बँक अकाउंट इकडे सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेलं आहे. आता मला या 3 लाईनवर परत क्लिक करायचं आहे आणि या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर मला इकडे माय अकाउंट या सेक्शनवर यायचं आहे. माय अकाउंट या सेक्शनवर आल्यानंतर मी ओपन MT5 अकाउंट या टॅबवर क्लिक करणार. तुम्ही इथे बघू शकतात आता इकडे माझं यूज मेटाट्रेडर 5 अकाउंट असं लिहून आलेलं आहे. आता मला याच्यावर क्लिक करून मला माझं मेटाट्रेडर अकाउंट ओपन करायचं आहे, तर मी इथे डायमंड USD वर क्लिक करणार. त्यानंतर इकडे मला लिव्हरेज सेट करायचं आहे, म्हणजे मला इथे जो लिव्हरेज घ्यायचा आहे तो मी इथे सेट करू शकतो. तर प्रत्येकाने कंपल्सरी 500 लिव्हरेज सेट करायचं आहे. प्रत्येकाने कंपल्सरी किती लिव्हरेज सेट करायचं आहे, 500 लिव्हरेज सेट करायचं आहे. तर याच्यावर क्लिक करून मी किती सेट करणार, 500 लिव्हरेज सेट करणार. म्हणजे माझ्याकडे जर 1000 असेल तर मी 1000च्या 500 पट म्हणजे मी 5 लाख रुपयाचे काय करू शकतो, ट्रेड करू शकतो. 1000 मध्ये मी 5 लाख रुपयाचे काय करू शकतो, ट्रेड करू शकतो. तर मी डायमंड USD सिलेक्ट केलं आणि माझं लिव्हरेज मी 500 केलं आणि सबमिट या बटनावर मी क्लिक करणार.
तुम्ही इथे बघू शकतात की माझं मेटाडेटा अकाउंट सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही इकडे या ॲरोवर क्लिक करून बघू शकतात की माझा मेटाडेटाचा जो आयडी आहे, माझं मेटाडेटाचं जे अकाउंट आहे ते आहे 1067. इकडे तुम्ही बघू शकता डॉट डॉट डॉट. आणि माझा जो अकाउंट टाईप आहे तो तुम्ही इथे बघू शकतात, जो की डायमंड आहे. आणि माझं जे लिव्हरेज आहे ते इथे 500 आहे. इकडे माझं नाव आहे. आता इकडे जो मेन पासवर्ड आहे आणि जो इथे इन्व्हेस्टर पासवर्ड आहे याची मी तुम्हाला माहिती देतो, म्हणजे तुम्हाला सहज सोप्या मराठी भाषेमध्ये याच्याबद्दल माहिती भेटणार. आता माझा मेटाडेटा आय डी तुम्हाला माहिती आहे. माझा मेटाडेटा आय डी काय आहे? 1067-201. ओके, हा माझा मेटाडेटा आय डी आहे 1067-201. आता इथे माझे 2 पासवर्ड आहे. इथे माझे 2 पासवर्ड आहे. एक पासवर्ड आहे मेन पासवर्ड आणि एक पासवर्ड आहे इन्व्हेस्टर पासवर्ड. आता माझा जो मेन पासवर्ड आहे, इथे तुम्ही बघू शकतात माझा जो मेन पासवर्ड आहे तो मेन पासवर्ड जर मी टाकला माझ्या मेटाडेटा 5 अकाउंटला, जेव्हा मी लिंक करणार माझं MT5 अकाउंट, तर मी जेव्हा मेन पासवर्ड टाकेल तर मी तो पासवर्ड टाकल्यानंतर त्याच्यामध्ये स्वतःहून ट्रेड घेऊ शकतो. मी त्याच्यात काय करू शकतो? स्वतःहून ट्रेड घेऊ शकतो. म्हणजे मला जर ट्रेड घ्यायचं आहे तर मला मेन पासवर्ड टाकावं लागणार. पण मला फक्त ऑब्झर्व करायचं आहे, मला ट्रेड घ्यायचं नाही, मला फक्त बघायचं की माझ्या अकाउंटमध्ये काय चालू आहे. तर मी काय करणार? इन्व्हेस्टर पासवर्ड टाकणार. म्हणजे मी फक्त वॉच करण्यासाठी माझ्या अकाउंटमध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे ते वॉच करण्यासाठी मी इन्व्हेस्टर पासवर्ड टाकणार. म्हणजे मी जर मेटाडेटाला लॉग इन करताना, आता पुढे आपण बघणार की मेटाडेटाला कसं लॉग इन करायचं. ओके, तर आपण बघणार की मेटाडेटाला लॉग इन करताना आपण जर इन्व्हेस्टर पासवर्ड टाकलेला आहे तर आपण तिथे स्वतःहून ट्रेड नाही घेऊ शकणार. आपण फक्त ऑब्झर्व करू शकणार, वॉच करू शकणार. पण जर आपण मेन पासवर्ड टाकून मेटाडेटाला हा आपला आय डी आणि पासवर्ड जर टाकला तर आपण त्याच्यात स्वतःहून ट्रेड करू शकणार. हे तुम्हाला मी याच्यासाठी सांगतोय की तुम्ही जेव्हा एखाद्या ट्रेडरला जेव्हा कॉपी करणार तेव्हा तिथे तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी इन्व्हेस्टर पासवर्ड टाकायचा आहे. ओके, तिथे प्रत्येकाला कंपल्सरी इन्व्हेस्टर पासवर्ड टाकायचा आहे. कारण की तुम्ही जर तिथे मेन पासवर्ड टाकला आणि चुकून तुमच्याकडनं जर ट्रेड झाला तर ट्रेडर जेव्हा ट्रेड क्लोज करेल तर ती डबल एंट्री होऊन जाईल. म्हणून कंपल्सरी जर तुम्ही कॉपी ट्रेडरला सबस्क्राईब करताय तर तुम्हाला तुमच्या मेटा ट्रेडरला फक्त इन्व्हेस्टर पासवर्ड टाकायचा, जेणेकरून तुम्ही त्या ट्रेडला वॉच करू शकणार. हां, तुम्हाला जर सेल्फ ट्रेड करायचं आहे, ओके, सो जे कॉपी ट्रेडरने जे त्याच्या अकाउंटला जे ट्रेड घेतलेलं आहे तेच तुम्हाला जर घ्यायचं आहे तर तुम्हाला एक वेगळा मेटा ट्रेडरचा आय डी तयार करावा लागणार. म्हणजे एक वेगळा मेटा ट्रेडर अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागणार, जे की इकडनंच होणार. ओपन न्यू MT अकाउंट इकडे दिलेलं आहे बघा, ओपन न्यू मेटा ट्रेडर 5 अकाउंट. तर इथे तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करावं लागणार आणि त्याच्या मेन पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागणार. आणि त्याच्यात तुम्हाला काय करावं लागणार? सेल्फ ट्रेड करावं लागणार. म्हणजे तुम्हाला जर सेल्फ ट्रेड करायची आहे, तुम्हाला जर तुमची स्वतःची ट्रेड करायची आहे, तुम्हाला एक वेगळा मेटाडेटा आय डी पाहिजे. कारण की हा जो आय डी आहे, हा आय डी तुम्ही कुठे दिलेला असणार? हा आय डी तुम्ही कॉपी ट्रेडरला दिलेला असणार. मग याच्यात आपल्याला ट्रेड करायचं नाहीये, मग डबल एंट्री होईल ना आपली. मग आपल्याला जर सेल्फ ट्रेड करायचं आहे, स्वतःच्या अकाउंटमध्ये जर ट्रेड करायचं आहे, तर आपल्याला एक वेगळा MT आय डी तयार करावा लागेल. वेगळा MT आय डी तयार केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? तर त्याच्या मेन पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करावं लागेल. म्हणजे आपण स्वतःची सेल्फ ट्रेड पण तिथे घेऊ शकतो. ओके, तर मी ते आता तुम्ही बघू शकतात, मी ते एक MT अकाउंट तयार केलेलं आहे आणि त्याचा मेन पासवर्ड पण माझ्याकडे आहे आणि इन्व्हेस्टर पासवर्ड पण माझ्याकडे आहे. आता मला वाटतं की हा पासवर्ड किचकट आहे, बाबांनो. तर मला काय करायचं आहे? आता मेन पासवर्ड पण चेंज करून टाकायचं आणि इन्व्हेस्टर पासवर्ड पण चेंज करून टाकायचा आहे. तर मी काय करणार? तर मी इथे चेंज MT5 मेन पासवर्डवर क्लिक करणार. मी कुठे क्लिक करणार? चेंज MT5 मेन पासवर्डवर मी क्लिक करणार. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी चेंज MT पासवर्डवर क्लिक केलं. आता मला इथे पासवर्ड टाकायचा. तर माझा पासवर्ड कसा पाहिजे? माझा पासवर्ड अल्फा न्यूमरिक पाहिजे. आता मी इथे माझं एक अकाउंट तयार करून घेणार. बघा, मी सिलेक्ट अकाउंटवर गेलो, आता माझं इथे एकच अकाउंट दिसतंय. मी सिलेक्ट अकाउंटवर गेलो, आता माझं इथे एकच अकाउंट दिसतंय, कारण की मी एकच अकाउंट तयार केलेलं आहे. हे जे माझं अकाउंट आहे 1067-201, हे जे माझं MT5चं जे अकाउंट आहे, ह्या अकाउंटमध्ये मी काय करणार आहे बाबांनो? कॉपी ट्रेड करणार आहे. या अकाउंटमध्ये मी काय करणार आहे? कॉपी ट्रेड करणार आहे. ओके, तर कॉपी ट्रेड करताना मला मेन पासवर्ड पण लागेल आणि मला इन्व्हेस्टर पासवर्ड पण लागेल. मग मी काय करतो? या दोघांचा पासवर्ड सोपा करतो, जेणेकरून मला ते सोप्या पद्धतीने टाकता येईल. तर मला जो मेन पासवर्ड ठेवायचा आहे तो मला ह्या अकाउंटलाच ठेवायचा, म्हणून मी काय करतोय? हे अकाउंट सिलेक्ट करतोय. आता मी इकडे मेन पासवर्डवर सिलेक्ट करणार. आता मी इथे काय करणार? मेन पासवर्ड या बटनावर मी क्लिक करणार आणि मला जो पासवर्ड सेट करायचा तो मी सेट करणार. समजून घ्या, मी पासवर्ड सेट करतो भावसार@5232 5232 आम्ही पासवर्ड सेट करतोय. हे बघा इथे BHAVSAR भावसार@5232. मी इथे मग काय केलेलं? इथे पासवर्ड सेट केलेला. आता माझा भावसार 5232 हा माझा पासवर्ड झालेला आहे आणि मी काय करतो? इथे सबमिट करतो.
बघा इथे आता माझा मेन पासवर्ड चेंज झालेला आहे. मेन पासवर्ड सक्सेसफुली चेंज. ओके, आता मला इन्व्हेस्टर पासवर्ड पण चेंज करायचा आहे. आता मी काय करतो, इन्व्हेस्टर पासवर्ड चेंज करतो, चेंज MT5 इन्व्हेस्टर पासवर्ड. आणि मी इथे माझं अकाउंट सिलेक्ट करतो. मी माझं हे 1067-201 वाला माझं अकाउंटवर मी क्लिक केलं आणि इथे इन्व्हेस्टर पासवर्डच्या ठिकाणी मी इथे काय केलं, मी इथे sonu@5232 नावाचं मी काय केलं, इथे इन्व्हेस्टर पासवर्ड सेट केला. ओके, आणि काय केलं, मी इथे सबमिट केलं. आता माझे 2 पासवर्ड आहे. एकाचं नाव आहे भावसार@5232 आणि माझा इन्व्हेस्टर पासवर्ड आहे sonu@5232. ओके, क्लिअर. तर मी इथे 2 पासवर्ड सिलेक्ट केलेले आहे. ओके, मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, मी स्टेप बाय स्टेप गाईड तुम्हाला याच्यासाठी करतोय, कारण की तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना इथेच प्रॉब्लेम येणार आहे. ही मेन पासवर्ड कुठला, इन्व्हेस्टर पासवर्ड कुठला. आता मी किती MT अकाउंट तयार केलं आहे मित्रांनो, मी एकच MT अकाउंट तयार केलेलं आहे. त्याचा ID काय आहे, त्याचा ID आहे 1067-201. याचे मी 2 पासवर्ड तयार केले, एक मेन पासवर्ड, एक इन्व्हेस्टर पासवर्ड. मेन पासवर्ड जो माझा आहे, जो मेन पासवर्ड जो माझा असणार आहे, ओके, तो मला आहे ना कॉपी ट्रेडिंगला सबस्क्रिप्शनसाठी लागणार. ओके, कॉपी ट्रेडिंग करताना मेन पासवर्ड मला सबस्क्रिप्शनसाठी लागणार आणि इन्व्हेस्टर पासवर्ड कायसाठी लागणार, तर इन्व्हेस्टर पासवर्ड मला वॉच करण्यासाठी लागणार. ओके, इन्व्हेस्टर पासवर्ड कायसाठी लागणार, मला वॉच करण्यासाठी लागणार. क्लिअर. तर थोडक्यात आपण मेटाडेटा 5चा एक अकाउंट तयार केलेला आहे, ज्याचा ID आहे 1067-201 आणि हे अकाउंट आपण कॉपी ट्रेडिंगसाठी यूज करतोय. हे अकाउंट आपण कॉपी ट्रेडिंगसाठी काय करतो मित्रांनो, यूज करतोय. ओके, हे अकाउंट आपण कॉपी ट्रेडिंगसाठी यूज करतोय. तर मी याचा एक मेन पासवर्ड तयार केलेला आहे आणि याचा एक इन्व्हेस्टर पासवर्ड तयार केलेला आहे. ओके, आणि हे अकाउंट मी कॉपी ट्रेडिंगला देणार आहे. जेव्हा कॉपी ट्रेडिंगला सबस्क्राईब करेल तेव्हा मी तिथे मेन पासवर्ड टाकेल आणि जेव्हा मला मेटाडेटाला लॉग इन करायचं आहे तेव्हा मी तिथे इन्व्हेस्टर पासवर्ड टाकेल. इन्व्हेस्टर पासवर्ड टाकल्याने काय होणार, तर माझी जी ट्रेड असेल त्याला मी कुठलीही छेडछाड नाही करू शकणार. जी ट्रेड मी कॉपी केलेली आहे ती माझ्या अकाउंटला ॲज इट इज रन होणार. ओके, क्लिअर. आता मला जो कॉपी ट्रेडर आहे त्याने जेव्हा ट्रेड घेतला माझ्या अकाउंटला, तर मला दिसेल की बाबा त्याने ट्रेड घेतलेला आहे, माझ्या अकाउंटला ट्रेड चालू मला दिसेल. तर मला त्याचं बघून मला सेल्फ ट्रेड करायचं आहे. त्याचं बघून मला काय करायचं आहे, सेल्फ ट्रेड करायचं आहे. ओके, त्याने त्याच्या अकाउंटला जी ट्रेड घेतलेली आहे तीच माझ्या अकाउंटला मला ट्रेड करायची आहे, म्हणजेच मला काय करायचं आहे, सेल्फ ट्रेड करायची आहे. तर मी काय करणार, तर मी अजून एक मेटाडेटाचं 5चा अकाउंट ओपन करणार. अजून एक मेटाडेटाचं 5चं अकाउंट ओपन करणार. ओके, ओके, ते अकाउंट ओपन झाल्यानंतर त्याचा पण एक मेन पासवर्ड असेल आणि त्याचा पण एक इन्व्हेस्टर पासवर्ड असेल. ओके, तर त्याचा मेन पासवर्ड मी चेंज करून घेणार, कारण की ते अकाउंट मला मेटाडेटाला लिंक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्याच्यामध्ये मला ट्रेड घ्यायचं आहे. म्हणजे माझे जे कॉपी ट्रेडिंगचं अकाउंट आहे त्याचे मला दोघी पासवर्ड माहीत पाहिजे, मेन पासवर्ड आणि इन्व्हेस्टर पासवर्ड पण. आणि सेल्फ ट्रेडचं मला काय करायचं आहे, सेल्फ ट्रेडसाठी एक नवीन एक मेटाडेटाचं अकाउंट ओपन करायचं, जे की मी इकडनं ओपन करणार. आणि ते अकाउंट झाल्यानंतर मला काय करायचं आहे, तर त्याचा एक मेन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. ओके, तर आता इथे तुम्ही बघू शकतात माझं ऑलरेडी एक अकाउंट तयार आहे, जे की मी कॉपी ट्रेडिंगला वापरणार आहे, जे की मी कुठे वापरणार आहे, कॉपी ट्रेडिंगला वापरणार आहे. ओके, मी आता परत इथे एक मेटाडेटा अकाउंट तयार करतो, ज्याच्यात मी माझी सेल्फ ट्रेड करणार, ज्याच्यात मी माझी काय करणार, सेल्फ ट्रेड करणार. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता मी आता इथे परत एक अकाउंट तयार करतो सेल्फ ट्रेड करण्यासाठी. तर मी ओपन MT5 वर क्लिक केलं. त्यानंतर मी इथे डायमंड USD सिलेक्ट केला आणि माझं जे लिव्हरेज आहे ते लिव्हरेज मी किती केलं, तर लिव्हरेज मी 500 केलं आणि सबमिट या बटनावर क्लिक केलं आणि सबमिट या बटनावर मी काय केलं, क्लिक केलं. क्लिअर. आता तुम्ही इथे बघू शकता की माझं नवीन एक अकाउंट तयार झालेलं आहे. ओके, आधीचं माझं जे अकाउंट होतं, ओके, आधीचं माझं जे अकाउंट होतं ते कुठलं आहे, ते माझं खालचं आहे, जे मी कॉपी ट्रेडिंगला वापरणार आहे. 1067-201 हे कॉपी ट्रेडिंगला वापरणार आहे. आणि माझं नवीन अकाउंट ओपन झालं, त्याचं ID आहे 1067-202. म्हणजे 1067-201 हे अकाउंट मी माझं कॉपी ट्रेडिंगला यूज करणार, समोरच्या व्यक्तीला मी याच्यात कॉपी करणार आणि 1067-202 हे अकाउंटमध्ये मी काय करणार, तर सेल्फ ट्रेड करणार. ओके, हे मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये का सांगतोय, कारण की तुम्हाला या बारीक बारीक गोष्टी कळायला पाहिजे. आता तुम्ही मला कॉल करतात आणि मी प्रत्येकासोबत बोलू शकत नाही, कारण की आता आपला स्टुडंटचा जो आपला व्याप आहे तो वाढून राहिलेला आहे, आपला कामाचा व्याप जो आपला वाढून राहिलेला आहे. आपल्यासोबत रोज नवीन नवीन स्टुडंट कनेक्ट होत आहे आणि मी प्रत्येकासोबत कॉलवर बोलू नाही शकत आहे. ओके, मेसेजला पण तुमचे मी रिप्लाय लेट करतोय, कारण की मला रोजचे 150-200 मेसेज येतात आणि मी प्रत्येकाला रिप्लाय नाही करू शकत. तर मला तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगावं लागेल. तर हे अकाउंट मी माझं कॉपी ट्रेडिंगला यूज करणार आणि हे अकाउंट माझं मी सेल्फ ट्रेडिंगला यूज करणार. तर मला याचा मेन पासवर्ड पण माहिती आहे आणि याचा इन्व्हेस्टर पासवर्ड पण मला माहिती आहे. आता मी काय करणार, सेल्फ ट्रेडिंग करण्यासाठी मला मेन पासवर्ड लागेल, तो मेन पासवर्ड पण मी काय करणार, चेंज करून घेणार.
तर मी आता काय करणार, इकडे चेंज मेन पासवर्डवर क्लिक करणार. मी इकडे आता काय करेल, चेंज मेन पासवर्डवर क्लिक करेल आणि सिलेक्ट अकाउंटवर क्लिक करून मी काय करेल, तर 10672202 या अकाउंटवर मी क्लिक करेल, कारण की 201चा ऑलरेडी माझ्याकडे पासवर्ड आहे. तर मी 202 या आय डीचा काय करेल, मेन पासवर्ड चेंज करेल. तर मी अकाउंट सिलेक्ट केलं 10672202 आणि मेन पासवर्ड मी काय करतो, तर मला जो मेन पासवर्ड टाकायचा आहे, समजून घ्या मी मेन पासवर्ड टाकला patil@123. तर मी चेंज करून घेतलं. बघा, patil@123 हा माझा मेन पासवर्ड आहे, जो की सक्सेसफुली चेंज झालेला आहे. क्लिअर. तर अशा पद्धतीने मी काय केलं, अशा पद्धतीने मी मेटाट्रेडर अकाउंट तयार केले. किती मेटाट्रेडर अकाउंट तयार केले, तर 2 तयार केले. किती तयार करू शकतो, एका ईमेलने 4 तयार करू शकतो. तर मी 2 मेटाट्रेडर अकाउंट तयार केले, 10672201 आणि 10672202. हा माझा मेटाट्रेडर 5चा आयडी आहे. हा माझा काय, हा माझा MT5चा आयडी आहे. मेटाट्रेडर 5चा हा माझा आयडी आहे. हे 201 नंबरचा अकाउंट मी कशासाठी वापरणार आहे बाबा, कॉपी ट्रेडिंगसाठी वापरणार आहे. आणि 202 नंबरचा अकाउंट मी कशासाठी वापरणार आहे, तर सेल्फ ट्रेड करण्यासाठी वापरणार आहे. ओके. तर हे कोणी करायला पाहिजे, जो हा व्हिडिओ पहिल्यांदा बघतोय किंवा ज्याच्याकडे मेटाट्रेडर अकाउंट नाहीये, ज्याच्याकडे पेमॅक्समध्ये अकाउंट नाहीये, अशाच लोकांनी इथे काय करायला पाहिजे, तर दिलेल्या लिंकवरून क्लिक करून अकाउंट ओपन करायला पाहिजे. दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तरच तुम्ही ट्रेड कॉपी करू शकणार आहे, अदरवाईज तुम्ही ट्रेड कॉपी नाही करू शकणार. तर ज्यांच्याकडे अकाउंट नाहीये, ओके, अशा लोकांनी हा व्हिडिओ बघून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अकाउंट ओपन करावा. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी MT5चा अकाउंट्स आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, तर नवीन अकाउंट तयार करून घ्या. ओके. किंवा असलेल्या अकाउंटमध्ये काय करा, फंड ॲड करून त्याला सबस्क्राईब करून घ्या. ओके, क्लिअर. तर आता आपल्याला कळालं की मेटाट्रेडर 5 मध्ये अकाउंट कसं ओपन करायचं. ह्या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की इथे माझं नावाचं अकाउंट ओपन झालेलं आहे, माझं KYC स्टेटस व्हेरीफाईड आहे, माझी बँक सुद्धा इथे ॲड झालेली आहे आणि माझे टोटल MT अकाउंट किती आहे, तर माझे टोटल MT अकाउंट 2 आहे. ओके. तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये एवढं शिकायचं होतं. आपण पुढील टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ, जेणेकरून आपले कमी टायमामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ कव्हर होईल. ओके. मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त व्हिडिओ मोठा नाही करायचा, जेणेकरून तुम्ही पण तो व्हिडिओ बघायला पाहिजे आणि आपल्याला टू द पॉईंट ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ओके. पुढील 2 नंबरचा जो आपला टॉपिक आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. मी तुम्हाला एक प्लेलिस्ट अवेलेबल करून देईल, जिथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ एका ठिकाणी भेटून जाईल. ओके. मग आता आपला जो पुढचा टॉपिक असणार आहे, आपला पुढचा जो टॉपिक असेल की कॉपी ट्रेडिंगसाठी अकाउंट कसे ओपन करावे, तर आपण तो बघितला की कॉपी ट्रेडिंगसाठी अकाउंट कसं ओपन करावे. तर आपला पुढचा जो टॉपिक असेल की अकाउंटमध्ये फंड कसे डिपॉझिट करावे, तर त्याची माहिती आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढेल आणि आपलं फॉरेक्स ब्रदर यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ओके. धन्यवाद.